रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे मराठी विभाग वर्ग TYBA मराठी S4 विषय भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक। भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक या विषयाचे या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत। भाषेचे स्वरूप व कार्य, भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व, भाषेच्या अभ्यासाची प्रमुख अंगे जाणून घेणे, तसेच भाषा म्हणजे काय व तिचे मानवी जीवनातील कार्य व महत्त्व जाणून घेणे, स्वननिर्मिती प्रक्रिया समजावून घेणे, वागेंद्रियाची रचना व कार्य समजून घेणे, स्वनविज्ञान, स्वनिम संकल्पना आणि मराठीची स्वनिम व्यवस्था जाणून घेणे। भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक प्रथम सत्र अभ्यासक्रम भाषेचे स्वरूप व कार्य, स्वनविज्ञान आणि स्वननिर्मिती, स्वनविचार आणि रूपविचार या 4 घटकांचा अभ्यास आपल्याला प्रथम सत्रामध्ये करायचा आहे। सुरुवातीला भाषेचे स्वरूप व कार्य या घटकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। त्यामध्ये भाषा एक सहज प्रक्रिया, भाषा एक अर्जित वस्तू, संज्ञापन भाषेचे मुख्य कार्य, संकेत भाषेचा आधार, शारीरिक आणि मानसिक क्रियांचा संयोग, ध्वनी संकेत, चिन्ह आणि चिन्हित, संज्ञापनाची अन्य साधने, शरीरस्थित, संज्ञापनाची साधने शरीरबाह्य, तसेच भाषा हे सर्वश्रेष्ठ संज्ञापन साधन आहे। संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया, मानवेतर प्राण्यांची भाषा, भाषा एक सामाजिक संस्था, भाषा आणि व्यक्ती स्वातंत्र्य, भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता, भाषा अभ्यासाची अंगे, भाषा अभ्यास पद्धती आणि वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत। तर सुरुवातीला भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक या विषयाच्या अनुषंगाने भाषेचे स्वरूप व कार्य पाहत असताना भाषा अभ्यासाचे महत्त्व कशा प्रकारचे आहे या घटकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। या घटकामध्ये आपण प्रास्ताविक, भाषेचे व्याकरण समजण्यासाठी, भाषेच्या विकासासाठी, भाषेच्या परिवर्तनाचा अभ्यास, भाषेची चिन्हिक व्यवस्था समजण्यासाठी, विविध क्षेत्रातील भाषेचे ज्ञान होण्यासाठी, आंतरविद्याशाखीय अभ्यासासाठी, भाषांचे परस्पर संबंध समजण्यासाठी, भाषाकुलांच्या अभ्यासासाठी आणि भाषेतील स्थित्यंतर समजण्यासाठी भाषा अभ्यासाची गरज आहे। तर या सर्व घटकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीला भाषा अभ्यासाचे महत्त्व सांगत असताना प्रास्ताविक, भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे। माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेचा वापर करतो। भाषा माणसाच्या भावनेशी, विचाराशी आणि कृतीशी निगडीत असते। एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी भाषा वापरली जाते। भाषेच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी भाषा अभ्यास हा आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येईल। 1. भाषेचे व्याकरण समजण्यासाठी। भाषेचे व्याकरण समजले तरच भाषा चांगल्या प्रकारे समजू शकते। वाक्य तयार करताना व्याकरणाची आवश्यकता असते। प्रत्येक भाषेची वाक्यरचना वेगवेगळ्या स्वरूपाची असते। कोणतीही भाषा समजून घेण्यासाठी त्याची व्याकरण व्यवस्था समजून घेणे आवश्यक असते। प्रत्येक भाषेचे व्याकरण समजून घेण्यासाठी भाषेचा अभ्यास हा आवश्यक आहे। 2. भाषेच्या विकासासाठी। भाषेमुळे मानवाचा आजपर्यंतचा विकास झाला आहे। भाषेमुळे मानवाने आजपर्यंतची प्रगती केलेली आपल्याला दिसते। भाषा अभ्यासामुळे भाषेतील नवीन शब्द, संकल्पना आलेल्या समजतात।
भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यास भाषेचा विकास कशा पद्धतीनं होत गेला ते आपल्याला कळू शकते. त्यामुळे भाषा अभ्यासाची गरज असल्याचे आपल्याला दिसून येईल. प्राचीन काळापासून आजपर्यंत भाषा बदलत गेलेली आहे, भाषेमध्ये विकास होत गेलेला आहे आणि त्यामुळे भाषा अभ्यासाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. 3. भाषेची चिन्हक व्यवस्था समजण्यासाठी. खरं तर भाषा ही एक संकेत प्रणाली असून ती विविध चिन्हांवर आधारलेली आहे. भाषेचा नेमकेपणे वापर करण्यासाठी आपल्याला भाषिक चिन्ह व्यवस्था माहीत असणे आवश्यक आहे. प्रत्येक भाषेची चिन्ह व्यवस्था वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. भाषा चिरकाल टिकून राहावी यासाठी भाषिक चिन्हांची गरज असते. प्रत्येक भाषेतील चिन्ह व्यवस्था समजण्यासाठी भाषा अभ्यासाची गरज आहे. 4. विविध क्षेत्रातील भाषेचे ज्ञान होण्यासाठी. माणूस विविध क्षेत्रामध्ये भाषेचा वापर करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात वापरली जाणारी भाषा ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. उदाहरणार्थ, साहित्याची भाषा ही अनेक अर्थ व्यक्त करते. शास्त्राची भाषा ही नेमकी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. व्यवहारामध्ये वापरली जाणारी भाषा ही बोलीभाषेच्या स्वरूपामध्ये वापरली जाते. तसेच शासकीय कार्यालयामध्ये वापरली जाणारी भाषा ही प्रमाण भाषा म्हणून वापरली जाते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भाषेचे उपयोजन वेगवेगळ्या स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येईल. खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील भाषेंचे ज्ञान करून घेण्यासाठी भाषा अभ्यासाची गरज असलेली आपल्याला दिसून येईल. 5. आंतरविद्याशाखीय अभ्यासासाठी भाषेची निर्मिती समाजात होते. त्यामुळे भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. भाषा निर्मितीचा संबंध हा मानवी मनाशी आहे. त्यामुळे भाषा निर्मिती ही मानसशास्त्राशी जवळचा तिचा संबंध असलेला आपल्याला दिसून येईल. भाषा समाजामध्ये निर्माण होते, त्यामुळे तिचा समाजशास्त्रीय दृष्ट्यासुद्धा अभ्यास केला जातो. त्यामुळे आंतरविद्याशाखीय अभ्यासासाठी भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येईल. 6. भाषांचे परस्पर संबंध समजण्यासाठी. भाषेमध्ये इतर भाषेतील शब्दांचे संक्रमण हे सातत्यानं होत असते. राजकीय सत्ता बदलली की भाषेतील शब्दसंग्रह बदलतो. उदाहरणार्थ, मुस्लिम सत्तेमध्ये मराठी भाषेमध्ये अरबी आणि फारसी भाषेमधील शब्दांचे संक्रमण झालेले आहे. ब्रिटिश कालखंडामध्ये इंग्रजीमधील अनेक शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. आज मराठी भाषेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरतो. त्यामध्ये संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, कानडी, तेलुगू, फारसी, अरबी, इतर भाषेमधील अनेक शब्द आज आपण मराठी भाषेमध्ये वापरत आहोत. खरं तर भाषा प्रवाही राहण्यासाठी अनेक परभाषेतील शब्द आपण स्वीकारतो आणि त्यामुळे आपली भाषा जी आहे ती अधिक प्रवाही होते, काळाबरोबर ती टिकून राहते आणि त्यामुळेच खरं तर भाषा अभ्यासाची गरज असलेली आपल्याला दिसून येईल. 7. भाषाकुलांच्या अभ्यासासाठी. विविध भाषाकुलांमधून भाषांची निर्मिती झालेली आहे. आपण आज वापरत असलेल्या भाषेचे मूळ शोधण्यासाठी भाषाकुलाच्या अभ्यासाची गरज आहे. भाषांची निर्मिती ही इंडो युरोपियन भाषाकुळ, आर्य भारतीय भाषाकुळ, ऑस्ट्रो एशियाई भाषाकुळ, इतर भाषाकुळांमधूनच भाषांची निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे भाषेचे मूळ जर शोधायचे असेल तर आपल्याला भाषा अभ्यासाची गरज आहे. 8. भाषेतील स्थित्यंतर समजण्यासाठी. भाषाकुळानुसार भाषा काळानुसार बदलते आणि काळानुसार भाषेतील शब्दांमध्ये सातत्यानं परिवर्तन होत असते. ज्या भाषा काळानुसार स्वतःमध्ये बदल करत नाहीत, खरं तर अशा भाषा नष्ट होतात. उदाहरणार्थ, संस्कृत भाषा, पाली भाषा आणि लॅटिन भाषांनी स्वतःमध्ये काळानुसार परिवर्तन केले नाहीत आणि त्यामुळे खरं तर या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. मराठी भाषेने मात्र काळानुसार स्वतःमध्ये बदल स्वीकारलेले आहेत
आणि त्यामुळे आजही मराठी भाषा आपले अस्तित्व टिकवून आहे. समारोप. मानवी जीवनात भाषेला खरं तर अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भाषेमुळेच मानवाने आजपर्यंतचा स्वतःचा विकास साधलेला आहे. विश्वातील रहस्य समजण्यासाठी भाषेचा उपयोग माणसाला करता येतो. भाषेमधून मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती झालेली आहे. संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भाषा अभ्यास हा आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येईल. धन्यवाद.